मर्याई चौक ते मोदी रेल्वे भुयारी मार्गापर्यंतचा मार्ग खडतर, पर्यायी रस्ता क्रमांक 3। या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर। सोलापूर शहरातील 103 वर्ष जुना झालेला दमणनगरचा ब्रिज 14 डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे आणि उद्या मध्यरात्रीपासून या रेल्वे ब्रिजवरची वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे। त्यामुळं पर्यायी क्रमांक 3 जो पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी जो पर्यायी रस्ता दिला आहे तो नेमका आहे कसा, जो जुना ढोणगाव मार्ग आहे, जो रामवाडी या भागातून मोदी पोलीस चौकीपर्यंत जातो, तो मार्ग यस न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न। सध्या मर्याई चौकात मी उभा आहे। हा पर्यायी रस्ता क्रमांक 3 कसा आहे चला पाहूया यस न्यूज मराठीच्या माध्यमातून। सोलापूर शहरातील मर्याई चौकातून आम्ही जुना जो ढोणगाव रोड आहे तो आपल्याला दाखवतोय। हा रस्ता क्रमांक 3 पर्यायी रस्ता सुचवण्यात आला आहे। रस्त्याच्या चौकातच, मुख्य चौकातच भलं मोठं खोदकाम झालेलं आहे। त्यामुळे इथं ट्रॅफिक जामची खूप मोठी समस्या परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवार सकाळपासून आपल्याला पाहायला मिळेल। का तर मंगळवारपासून सकाळपासून आपल्याला या रेल्वेच्या ब्रिजवरून ये जा करणं मुश्किल होणार आहे। या दुतर्फा खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत। हा जुना ढोणगाव रोड आहे। हा एक पर्यायी रस्ता म्हणून पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांनी सुचवण्यात आला आहे। पाहूया हा रस्ता कसा आहे। एका बाजूला जुनी लक्ष्मी मिल तर दुसऱ्या बाजूला विष्णू मिल याच्या मधोमध हा रस्ता आहे। दुतर्फा वेगवेगळ्या चाळी आहेत। त्यामुळे इथं दररोज 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची मोठी गर्दी सकाळ आणि संध्याकाळ पाहायला मिळते। मर्याई चौकात हा बॉटलनेक पद्धतीनं रस्ता अत्यंत निमुळता आहे आणि पुढे देखील सलगर वस्ती असेल किंवा सेटलमेंट असेल, रामवाडी असेल, नागोबा मंदिर असेल, या भागात ये जा करण्यासाठी लोकांना हाच रस्ता आहे। त्यामुळं नियमित वाहनं आणि रेल्वे ब्रिज पाडल्यानंतर बंद होणारी वाहनं या मार्गावरनं वळवण्यात येणार आहे। त्यामुळे या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळेल। इथंही पुन्हा तीच परिस्थिती, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत, रस्त्यावरती खड्डे आहेत, रस्ते अस्वच्छ आहेत। याकडं सोलापूर महापालिकानं लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे 1 ते 1.5 दिवसात महापालिका काय दिवे लावणार हे महापालिकेच्या प्रशासनालाच माहीत। मर्याई चौकातून आपण पुढे आलो की नागोबा महाराज मंदिर दिसतं आणि याच ठिकाणी आपल्याला रामवाडीचा रस्ता सुरू होतो, जो की पर्यायी क्रमांक 3 देण्यात आला आहे। हा रस्ता पहा किती धुळीचा आहे। एका दुसरं वाहन जरी आलं तरी एवढी प्रचंड धूळ या मार्गावरून दिसते। सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांनी, प्रशासनाने, नगर अभियंता विभागाने तसेच ज्यांनी आदेश काढला ते पोलीस आयुक्त असतील, त्यांनी हा पर्यायी रस्ता पाहिलाच नाही। अत्यंत धुळीने माखलेला हा रस्ता आहे। त्यामुळे सोलापूरकरांनी या पर्यायी सुचवलेल्या 3 क्रमांकाच्या रस्त्यावरून ये जा कसं करायचं हे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन सांगावं एवढंच सुचवावं वाटतं। डांबराचा पत्ता देखील या रस्त्यावरती नाही, सगळी खडी उचकटलेली आहे, खड्डे पडलेले आहेत आणि अस्वच्छता आहे। तसेच इथं दररोज पाण्याचे टँकर भरले जातात। त्यामुळे देखील हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे।
हा जो पर्यायी क्रमांक 3चा रस्ता सुचवण्यात आला आहे त्या मार्गावर आपल्याला मरियाई चौकातून नागनाथ मंदिर, धोंडीबा वस्ती, शासकीय गोडाऊन ज्या ठिकाणी मतमोजणी होती ते, त्यानंतर मोदी इथला हा रेल्वे अंडरब्रिज हा लागतो. याच ठिकाणी उजव्या बाजूला रेल्वेचं सेंट्रल स्कूल आहे आणि दमाणीनगरचा रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर आपल्याला या पर्यायी मार्गावरनं यावं लागणार आहे. हाच पर्यायी मार्ग पुढे मोदी पोलीस चौकीजवळ निघतो. त्यामुळे या रस्त्यावर देखील वाहतुकीची कोंडी पाहायला मिळेल. हा रस्ता देखील खराब आहे. महापालिका, नगर अभियंता विभागानं, प्रशासनानं हा रस्ता तातडीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे. कारण दमाणीनगर येथील नवीन ब्रिज होण्यासाठी किमान 1 वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 1 वर्षभर या 3ही पर्यायी मार्गावर महापालिकेनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.